हेच मी तुला सांगत होतो काल रात्री. ऐकलंस माझं? नाही ऐकलं. मी किती वेळा तुझ्या पाया पडलो, तुम्हाला भीक घातलीस का? नाही ना. माझ्या तोंडावर दार बंद करून आतमध्ये जेवत बसली. तुम्हाला कसं कळलं? मला नाही, अख्ख्या चाळीला कळलं. कसं? इतक्या जोरात जोरात जेवत होती. शेवटी त्या वहिनींना माझी दया आली आणि त्या मला म्हणाल्या, हे बघा, ताईंनी जर घरात ना घेतलं ना तर माझ्याकडे या. मी राजू. ओ काय करताय? घरी आया बहिणी नाहीये? हा, बायको ना. चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना, दिल में उतर कर देखो ना, चेहरा क्या देखते हो. अगं बाई तुम्ही. अरे बापरे, बायको. बरं झालं, बायको घाबरलेच होते, एकदम धडधडलंच होतो मला. बरं झालं तुम्ही भेटलात. हा. आणि झिपऱ्या वाढून काय फिरताय? इज्जत नाही. सांगितलं होतं सकाळी कापून या. त्या घरी टॉवेल वर बरं दिसतं, टीसीच्या ड्रेसवर कसं दिसत आहे? टीसी आहे मी, तुम्ही जरा सांगताय कापून आहे, बरं दिसत नाही. टीसी आहे मी, काय टीसी आहे. नीट जरा नीट ना, मी नवरा नाही तुझा. हा? आता इथे टीसी आहे मी. हा. बघावं तेव्हा इज्जत करते माझी. बायकांमधला प्रसाद खांडेकर. काय काय काय? तिकीट दे, तिकीट. त्याची नाही का गंमतच झाली आज. काय? अहो, आज मी तिकीट काढायलाच विसरले. तू खरंच तिकीट काढायला विसरली की आपला नवरा टीसी आहे म्हणून फायदा घेतेस? छे ओ, खरंच विसरले. आई शपथ. मग आता आता काय तुम्हीच समोर आलात, मला काही टेन्शनच नाही. लाज नाही वाटत विदाऊट तिकीट फिरायला? चला दंड भरा, दंड भरा. चला मग दंड भरा पटकन. अहो दंड भरा. अरे बापरे, खांद्याला मांडी फुटली. सॉरी सॉरी. दंड भरा चला. तुम्ही काय भंकस करताय? दंड द्या, दंड द्या. एक मिनिट, मी भंकस करत नाहीये. हा? तुमच्याकडे तिकीट असेल तर तिकीट दाखवा, नसेल तर 2000 रुपये दंड, आणि दंड भरायचा नसेल तर 1 रात्र जेलमध्ये काढावी लागेल. हो? हो, काय काय तुम्हाला वेळ लागलाय का? असं वेड्यासारखं का वागताय? मला वेळ नाही लागले. टाइम प्लीज. हे काय? आता मी तुझा नवरा आहे. हा? हेच मी तुला काल रात्री सांगत होतो. ऐकलंस का तू माझं? काय? अरे रात्री घरी यायला जरा उशीर काय झाला? तुम्हाला तासभर घराच्या बाहेर ठेवलंस. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही मला आता अडवताय? हा, जरा उशीर झाला. मग जरा 10ला येणार होतात, 12ला उगवला. तसं काही नाही. तुम्हाला दंड भरावा लागेल. दंड जर भरला नाही हा. डायरेक्ट जेलमध्ये. हो, असं काय करताय? अहो, बायको आहे मी तुमची. ते रात्री हा? काल रात्री मला घरात घेतलं असतं तर. ते आपले पर्सनल इश्यू आहे. इथे पब्लिक प्लेस मध्ये कशाला बोलताय? टाइम प्लीज. हेच मी तुला काल सांगितलं होतं. तू ऐकलंस माझं? अरे काल आपल्या घरचा दरवाजा पण पब्लिक प्लेस झाला होता माझ्यासाठी. येणारे जाणारे तुच्छ नजरेने माझ्याकडे बघत होते. अरे हा नेहमीच बाहेर असतो. तासभर बुटाची लेस सुटत नाहीये, दाराची बेल वाजत नाहीये, बुटाची लेस सुटत नाही, दाराची बेल वाजत नाही, असा अभिनय करत उभा राहिलो मी. ओ, जास्त शानपणा करू नका. आजही घरात घेणार नाही. मला घरात घ्यायला तू आज रात्री घरी गेलीस तर ना. म्हणजे मी कुठे जाणार आहे? तू विदाउट तिकडेस. हा. तू जाणार आहे जेल मध्ये. हम अंग्रेजों के जमाने के जेलर है. अहो, असं सुडाने वागू नये. हो, असं सुडाने वागू नये. टाइम प्लीज. परत. हे सांगत होतो तुला मी काल रात्री. ऐकलंस तू माझं? गौरव विसरलास? आई रे, पहिला एपिसोड इमोशन. तू सूड घेतेस त्याचं काय, पण आता नाही. हे बघ, नाव हिअर इज आय एम अ टीसी. कळलं ना? टीसी आय एम अमर अकबर अँथोनी अग्निपथ खुदा गावा हम. हे बघा बाई,
तुम्हाला दंड भरावा लागेल. दंड जर भरला नाही तर तुम्हाला जेलमध्ये यावं लागेल. एक काम करा, हा. आत्ता माझ्याकडे नाहीये, सध्या तुम्ही भरा, नंतर देते. 1 मिनिट, पैसे भरला मी तुमचा नवरा आहे का? हो. आत्ता टीसी आहे म्हणून मी तुमचे पैसे भरू शकत नाही. आय एम सॉरी. अहो, कसं वाटतंय ते? नवरा टीसी असून बायकोला दंड भरावा लागतो. हा, चांगलं नाही दिसत, लोक काय म्हणतील? हो ना. हो. टाइम प्लीज. परत हेच मी तुला काल रात्री सांगत होतो. ऐकलंस तू? नाही ना. नवरा दारात उभा आहे आणि तू आतून दार उघडत नाहीये. कसं वाटतंय ते? आणि काय म्हणालीस? कळू दे ना लोकांना नवरा काय गुण उधळतो ते. आता कळू दे ह्या सगळ्या लोकांना बायको कशी नवऱ्याच्या जीवावर विदाऊट तिकीट फिरते ते. म्हणजे तुम्ही मला खरंच जेलमध्ये टाकणार? नाही, मी तुला जेलमध्ये नाही टाकणार. तुला उभं करणार, जेल बाजूने बांधणार. अहो, असं नका ना करू. काय? मी तुमची लग्नाची बायको आहे, हो. ए, बायको लग्नाची असो किंवा साखरपुड्याची, बायको ती बायकोच. हो, वाटलंच मी तुमच्या पाया पडते, हो, पाया पडते. टाइम प्लीज. हेच मी तुला सांगत होतो काल रात्री. ऐकलंस माझं? नाही ऐकलं. मी किती वेळा तुझ्या पाया पडलो, तुम्हाला भीक घातलीस का? नाही ना. माझ्या तोंडावर दार बंद करून आतमध्ये जेवत बसली. तुम्हाला कसं कळलं? मला नाही, अख्ख्या चाळीला कळलं. कसं? इतक्या जोरात जोरात जेवत होती. शेवटी त्या वहिनींना माझी दया आली आणि त्या मला म्हणाल्या, हे बघा, ताईंनी जर घरात ना घेतलं ना तर माझ्याकडे या. आज रात्री आम्ही बाहेर जातोय, आमच्या घरी कुणी नाही, तुम्ही आमच्या घरी राहायला या, असं म्हणायचं होतं त्यांना. मला सांगते, त्या सटवीशी बोलायचं नाहीये माझ्या नवऱ्याला. आवाज वाढवायचा नाही. 3000 रुपये दंड, 4 रात्री जेलमध्ये. चुकलं माझं, पुन्हा नाही होणार असं. थांब थांब थांब, तुला सोडत नाही आता मी. काय कसं करताय? ऐकणार तू? 1 मिनिट थांबा. हॅलो, हा. इन्स्पेक्टर सबनीस, हो, पोलिसांना कसं? 1 मिनिट. हा, मी एक आरोपी पकडलाय, विदाऊट तिकीट आहे. हो, पोलिसांना. 2 लेडी कॉन्स्टेबल पाठवा. 2 कशाला? सॉरी, 5 पाठवा. अहो, नाही 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 नाही, आरोपी एकच आहे, पण मला अंदाज आहे ना, अहो, 5 लागतील. मला हा फोटो सोशल मीडियावर टाकायचा. बस, तुम्ही पाठवा. अहो, तुम्ही मला खरंच जेलमध्ये टाकणार का? नाही ग, नाही टाकणार तुला जेलमध्ये. नाही टाकणार. दंड भर, मी तुला सोडून देतो. हो, आता काय करू मी? येस. अरे ड्युटीवर आहे ना. अरे कळते का? किती आहे मी? अरे गपना जरा. सॉरी ना, हा, चुकलं ना माझं. अरे गपना जरा. ऐक ना, चुकलं ना माझं. तुला माहित आहे काय आता मी काय करणार आहे? माहितीये मला, तुम्ही मला जेलमध्ये टाकणार आहात. नाही, मग आज मी हाफ डे घेणार आहे. ऐका ना, थांब ना पहिलं. टीसी आहे ना, मी लोक बघतात ना, नवरा हो. ऐका ना, तुम्ही मला आज सोडलं ना तर मी तुम्हाला चांगलं गोड बनवून देईन. गप, खोटं बोलतेस, काहीच देत नाही. खरंच बनवून देईन. हा हा, रसगुल्ला बनवू? हा, एवढं वाईट? मग गुलाबजाम? तो तर माझ्या बाजूलाच आहे. मग गाजराचा हलवा? हा, चालेल चालेल चालेल. मग रात्री येताना गाजर घेऊन या. तुझ्या बापान ठेवलं रात्री 11 वाजता गाजर. किती खेळू जातो तुम्ही. असू दे. तरी माझे बाबा बोलले होते याच्यासोबत लग्न करू नको, शोभणार नाही तुला. मी म्हंटल नाही हो बाबा, किती सुंदर दिसतो, त्याचे केस तर बघा. तेव्हाच बाबा मला म्हणाले होते, त्याला केस नाही उगवलेत, केसामध्ये छोटासा चेहरा उगवलाय. हा ना, हा टीसी नाही वाटत, रेल्वेचा डबा धुण्याचा ब्रश वाटतो. असं बोला म्हातारा. येऊ दे त्याला. एक दिवस मीच त्याला असा हात धरतो, ट्रेन मध्ये बसवतो आणि मीच त्याला तिकीट मागतो आणि चालू ट्रेन मधून कसा उतरवतो ते बघ. अहो, तुम्हाला काही दया माया? टाइम प्लीज. हेच सांगत होतो तुला मी काल रात्री. तू ऐकलंस माझं? दाखवलीस मला दया माया? ऐका ना. अरे दयासारखी लात मारलीस, माझं दार तोडलं. ऐका ना, सॉरी, मी तुम्ही बोलाल तसं वागेन. नाही नाही, मला तुझ्यावरती विश्वास नाहीये. मी खरंच पक्का बोलाल तसं वागेन. खरंच? हो हे बघ, हो. मी जर किती रात्री घरी आलो तरी तू मला अजिबात ओरडणार नाहीस. तर मी दारू पिऊन तुझ्या फोटोला वनिता RIP असं लिहिलं तरी तू चिडणार नाही. नाही नाही चिडणार. मी किती रात्री तुला असं जवळ घेतलं का बसाना पोरं उठतील असं अजिबात बोलायचं नाही. नाही नाही बोलणार, नाही बोलणार. आणि सगळ्यात महत्वाचं, मी घरी असल्यावर
दिवसातून कितीही वेळा लाखो वेळा टाणा ना असं केलं तर चिडायचं नाही. नाही चिडणार, नाही अशी ना येस चल माफ केलं तुला जा. माफ केलं हो. खरंच जाऊ. हो थँक्यू, खूप उपकार झाले अरे तुमचे. थँक्यू थँक्यू. जा जा जा. अहो ऐका ना, काय आज तुमच्या आईचा फोन आला होता. हो काय बोलली आई? त्या पुण्याहून आपल्याकडे राहायला येतात अरे संध्याकाळी. वा. पण पुढचे 3 दिवस मी माहेरी जाते, तर आईची काळजी घ्या हा. ए, मी काय करणार घरी? आई काय करणार? तू कुठे चाललीस? मी माहेरी जाते, काळजी घ्या. हे नको हे म्हणत असं करू नको ग. नाही मी तुम्हाला चावी दिली असती, हा. पण आता ऑन ड्युटी बरं नाही दिसत हो. ए, वनिता, असं लोक करू काय नको. म्हणतील चावी दे ना. मी जाते, ए, चावी तुम्ही दे ना. बघा ए, तुमचं काय अगं, ते. मी काय करू वनिता? गेली गेली माझी बायको गेली. मी रोज घराच्या बाहेर झोपतो, आज आईला पण घेऊन झोपावं लागेल बिचारी आई. वा 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 कसं ते कसं काय आवडतं तुला? सुंदर, काय टवका परफॉर्मन्स झाला, फार मजा आली, सुंदर. आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई, छान झाला. 2-3 टाइम प्लीज झाल्यानंतर मला असं वाटत होतं की आता टाइम प्लीजचा बहुतेक इंटरेस्ट जाणार आहे माझा, पण असं झालं नाही. ते तू तसं होऊ दिलं नाहीस. जितक्या वेळेला टाइम प्लीज म्हणालास तितके वेळेला मला जाणून घ्यायचं होतं की काल रात्री काय झालं. सो खूप खूप अभिनंदन, छान झाला परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रसाद. खूप वाईट, खूपच वाईट. मी आता जज आहे. मस्त रे, मस्त. गौरव, वनिता दोघंही खूप मस्त करता तुम्ही. इतक्या जवळून मी तुमच्या दोघांचं काम पहिल्यांदा बघतोय, त्यामुळे जास्त मजा आली. आणि तुमचं ट्युनिंग खूप मस्त आहे, मला आवडलं. गुड.